हॅलो, हा साहेब, हा बॅनर लागला, एक नंबर दिसतो. ठीक आहे, ठीक. हो हो, तुम्ही वेळेवर या. हा साहेब, हा, अरे हा मोठा कलाकार आहे, काय गातो तुला सांगू, तुझ्याच वयात असेल. हे घे. नको मला, पण हा गातो याला पैसे मिळत असतील ना? हो, खूप पैसे घेतो, एका गाण्याचे 50,000 घेतो. काय 50,000? हो, 50,000. मग याचा बॅनर इकडे का लावलाय? अरे तो आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून येणार आहे. हे घे आणि जा, मला खूप काम आहेत. नको मला, पण हा कार्यक्रमाला येणार तर त्याचे पैसे घेणार ना? हो, 1,00,000. 1,00,000 रुपये? हो रे बाबा, 1,00,000. पण मलाही सांग, तू हे पैसे का नाही घेतेस? साहेब ओळखलात का मला? मी कोण? नाही रे. कसं ओळखणार साहेब तुम्ही मला? तुम्ही फक्त सेलिब्रिटी लोकांनाच ओळखता. आम्ही कोण? कोण रे तू? बरोबर, आम्ही कोण? आम्ही रस्त्यावर राहणारी आणि भीक मागणारी. हा, मग त्याचं काय? त्याचं काय नाही हो साहेब, पण आज भीक मागतोय ना ते फक्त तुमच्यामुळे. माझ्यामुळे? ते कसं काय? आठवते का तुम्हाला? तुम्ही एका कंपनीत बालमजूर काम करतात म्हणून एक मोर्चा घेऊन आला होता. हे बारक्या, हे मालक कुठे आहेत? बोला ना, मीच मालक. काय साहेब, तुम्हाला तर माहिती आहे ना, आपल्या देशामध्ये बालमजुरी बंदी आहे. हा, आठवलं. तोच मुलगा मी. आज तुमच्यामुळे ही भीक मागायची वेळ माझ्यावर आली. अरे, आपल्या देशात बालमजुरीवर बंदी आहे, तसा नियमच आहे. ते काम करून मी माझं पोट भरत होतो, 2 पैसे मिळत होते मला, आणि तो कमवतो तसं मीही कमवत होतो. अरे, तुझी तुलना त्याच्याशी काय करतो? तुला माहिती आहे का तो कोण आहे? जरी मी लहान असलो तरी थोडंफार तरी कळतं मला. या देशात बालमजूर चालत नाही, पण बालकलाकार चालतो. या देशात बालमजुरी करून पोट भरणं चुकीचं, आणि बालकलाकार होऊन भक्कळ पैसा कमवणं म्हणजे श्रेष्ठ. वा साहेब, सलाम आहे तुमच्या नियमाला.